नमस्कार मित्रांनो, आज आपण इन्सर्ट चार्ट हे ऑप्शन बघणार आहोत। हे बघा, इन्सर्ट चार्ट मध्ये जायचं, इथे चार्ट येईल बघा, एक चार्ट इन्सर्ट होईल। हा चार्ट म्हणजे की जो कॉम्प्युटरने तुमच्यासाठी दिलेला तो चार्ट आहे की त्याच्यामध्ये कॉलम असतात, एक्स ॲक्सिस असतं, वाय ॲक्सिस असतं, लिजंट असतात। आता हे बघा, प्रत्येक वेगवेगळे पार्ट आहे त्याच्यामध्ये, आहे हे वेगळा पार्ट, हा वेगळा पार्ट, लिजंटचा वेगळा पार्ट, असे वेगवेगळे पार्ट आहेत। हा वेगवेगळ्या पार्टमध्ये आपल्याला रंग कसा भरायचा ते आज आपल्याला शिकायचं आहे। तर चला बघूया आपण। जसं आपण याच्यावरती क्लिक केलं तर एक प्रकारचा डायलॉग बॉक्स इथे अपीअर होतो, एक बार येतो बघा, हा नवीन एक बार तयार होतो, याला चार्ट बार असे म्हणतात। या बारवरती बघा सर्वात पहिले चार्ट एरिया लिहिलेलं आहे। चार्ट एरिया म्हणजे हा सर्वात आउटलाईन जो आहे, हे आउटलाईनला म्हटलेलं आहे चार्ट एरिया, सर्वात मोठा भाग। जे आपण इथून सिलेक्ट करणार या लिस्टमधून तो एरिया इकडे सिलेक्ट होणार आहे। आता चार्ट एरिया सिलेक्ट केलं मी, बघा याच्यावरती झालं, हे सिलेक्ट झालेलं आहे। त्यानंतर दुसरं मी सिलेक्ट करतो चार्ट। चार्ट म्हटल्यानंतर बरोबर हा चार्टचा भाग इथे सिलेक्ट झालेला आहे। त्यानंतर लिजंट म्हटल्यानंतर हे साईडचे जे कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 हे सिलेक्ट झालेलं आहे। त्यानंतर एक्स ॲक्सिस म्हटलं की लगेच हे दोन इथं सिलेक्ट झालेले आहेत, आडवी रेष, याला एक्स ॲक्सिस म्हणतात। त्यानंतर वाय ॲक्सिसवर क्लिक केल्यानंतर हे बघा वाय ॲक्सिस सिलेक्ट झालेला आहे। त्यानंतर एक्स ॲक्सिस मेजर ग्रीड, जे ग्रीड असतात 2, 4, 5, 6 हे जे दिलेले आहेत, हे आपल्याला ग्रीड जे आहे ते ग्रीड सिलेक्ट झालेले दिसतील इथे। त्यानंतर डाटा सिरीज कॉलम 1, डाटा सिरीज कॉलम 1 साठी जे डाटा सिरीज वापरलेले आहे ब्ल्यू कलरमध्ये ते सर्व सिलेक्ट झालेले आहे, लाईन 1, लाईन 2, लाईन 3, लाईन 4 मधलं। त्यानंतर डाटा सिरीज कॉलम 2 जर सिलेक्ट केला आपण तर 2 नंबरची लाईन सिलेक्ट झालेली कॉलम 2 ची, रो 1, रो 2, रो 3 बघा, जे ऑरेंज कलर आहे सगळे ऑरेंज कलर तिथं सिलेक्ट झालेले दिसतील तुम्हाला। त्यानंतर हे बघा डाटा सिरीज कॉलम 3, डाटा सिरीज कॉलम 3 मध्ये पिवळ्या कलरमध्ये, येलो कलरमध्ये जे आहेत रो 1, रो 2, रो 3, रो 4 मध्ये ते सर्व तुम्हाला सिलेक्ट झालेले दिसतील। म्हणजे अगोदर आपल्याला काय करायचं, इथून आपल्याला सिलेक्ट करायचं काय, चार्ट एरिया असेल, चार्ट असेल, आपल्याला ज्याच्यामध्ये बदल हवा आहे, ज्याच्यामध्ये रंग भरायचा आहे ते अगोदर सिलेक्ट करायचं आहे। जसं की आपल्या चार्ट एरियामध्ये रंग भरायचा आहे ते सिलेक्ट करा, इथं बाजूला क्लिक करा, फॉर्मेट सिलेक्शन याच्यावरती क्लिक केल्यानंतर जो चार्ट एरिया आहे त्याच्याबद्दल इथं पहिले बॉर्डर येतील, बॉर्डरवर क्लिक केलं तुम्हाला कसल्या प्रकारची बॉर्डर पाहिजे ती बॉर्डर सिलेक्ट करा इथे। त्यानंतर त्याचा रंग कसा हवा आहे तो रंग सिलेक्ट करा। त्यानंतर साईज किती वाढवायची ती वाईज बघा, ओके करा, बॉर्डर इथे चेंज झाली असेल। फक्त आपण इथे काय केलं आहे, चार्ट एरिया सिलेक्ट करा आणि चार्ट एरियामध्ये बॉर्डरचं सेटिंग आपल्याला चेंज केलेलं आहे। त्यानंतरचा ऑप्शन आहे इथे 2 नंबरचं एरिया। एरिया म्हणजे बॅकग्राऊंड कलर, आपल्याला कुठला बॅकग्राऊंड कलर याला अप्लाय करायचा आहे तो आपण इथे बघूया। जसं कलर असेल, ग्रेडियंट असेल, बिटमॅप असेल, पॅटर्न असेल, हॅच असेल, अशा प्रकारचे ऑप्शन तुम्ही त्या ह्याच्यामध्ये भरू शकता। कशामध्ये, चार्टमध्ये जे सिलेक्शन केलेलं आहे त्यामध्ये। आपण काय सिलेक्ट केलं, चार्ट एरिया, तर चार्ट एरियामध्ये आपल्याला काय, आपण घेऊया बिटमॅप। इथे एक बिटमॅप आपण सिलेक्ट करूया आणि त्याच्यामध्ये आपण चार्ट एरियामध्ये ही बिटमॅप इथे इन्सर्ट करू, ओके करू। बघा, जो काही तुमचा चार्ट एरिया, पूर्ण चार्ट एरिया बिटमॅपमध्ये कव्हर झालेला आहे, आलं लक्षात। तसं आता दुसरा एरिया सिलेक्ट करतो मी, दुसरा ऑप्शन चार्ट। मग आता कशावरती प्रोसेस होणार, कशावरती कलर भरला जाणार, चार्टवरती, ओके। मग सिलेक्ट केलं चार्ट, मग पुन्हा या ऑप्शनवरती करायचं फॉर्मेट चेंजमध्ये, त्याची सुद्धा बॉर्डर वगैरे चेंज करायचं, बॉर्डरमध्ये जायचं, जर तुम्हाला असं वाटलं चेंज करायची तर रंग कुठला हवा आहे तो चेंज करायचा इथून, ओके करा। त्यानंतर एरियामध्ये जा, एरियामध्ये रंग हवा आहे, ग्रेडियंट हवा आहे, तुम्हाला बिटमॅप हवा आहे, जे पाहिजे असेल त्याच्यावरती क्लिक करा, ती प्रोसेस त्याच्यामध्ये होऊन जाईल। आपण इथे सिलेक्ट करूया व्हाईट कलर किंवा मग अशा प्रकारचा कलर इथे सिलेक्ट करूया चार्टसाठी। जो काही चार्ट आहे त्या चार्टमध्ये तो कलर भरलेला आहे बघा। बॉर्डर आपण डॉटेड लिंकमधली बॉर्डर आली त्यामध्ये। त्यानंतर चार्टसाठी आपण बॅकग्राऊंड कलर हा एरियामधून हा घेतला त्यामुळे तो आला। आता पुढे घ्यायचं आहे आपल्याला, चार्ट नंतर काय येतं ऑप्शन लिजंट, जे लिजंट दिलेले बाजू कॉलम 1, कॉलम 2, कॉलम याच्यासुद्धा कलर बदलायचा आपल्याला, बॅकग्राऊंड कलर वगैरे टाकायचा आहे। मग त्यासाठी सुद्धा ते सिलेक्ट केलं, इथे जायचं सिलेक्शन टूलमध्ये, फॉर्मेटमध्ये, त्याचीसुद्धा बॉर्डर असते, कसली बॉर्डर तुम्हाला घ्यायची ती बॉर्डर निवडा इथून। त्यानंतर बॉर्डरचा रंग कसा हवा आहे तो निवडा। त्यानंतर तुम्हाला त्याची विड्थ वगैरे वाढवायची आहे ती। त्यानंतर एरिया निवडा, त्याचा कसला एरिया हवा आहे, म्हणजे बॅकग्राऊंडमध्ये काय पाहिजे तुम्हाला ते रंग, तो आपण ग्रेडियंट घेऊया इथे। त्यानंतर फॉन्ट इफेक्ट, तुम्हाला फॉन्ट कसला घ्यायचा आहे, जो फॉन्ट हवा आहे तो फॉन्ट, त्याची साईज किती घ्यायची, 4 लाईन, स्ट्राईक थ्रू, हे सर्व ऑप्शन आहे आणि त्याच्यावरती क्लिक करा, ओके। अशा प्रकारे
जसं आपण सेटिंग करू ती सर्व सेटिंग आपल्याला कशामध्ये लिजेंडची झालेली दिसेल. त्यानंतर सिलेक्ट करूया आपण एक्स ॲक्सेस म्हणजे आडवं, रो 1 रो 2 रो, ही जी आडवी लाईन आहे या लाईनची सेटिंग आपल्याला करायची असेल तर त्यावेळेस त्याला एक्स ॲक्सेस सिलेक्ट करायचं, याच्यामध्ये जायचं. त्यानंतर येतं सर्वात पहिले स्केल, त्यानंतर येतं पोझिशन, लाईन लेबल, लाईनचं लेबल कसं पाहिजे, कोणत्या स्टाईलमध्ये पाहिजे, त्याची साईज कोणती पाहिजे, रंग कोणता पाहिजे ते निवडा. रंग आपण याच्या हे घेऊया. नंतर लेबल कसले पाहिजे तुम्हाला, नंतर फॉन्ट इफेक्ट, फॉन्ट रंग कोणता पाहिजे, जे नाव टाईप केलेलं ते ओके करा. असं रो 1 रो 2 रो 3 आला. आपण रंग निवडला होता यो ग्रीन टाईप, तर तो रंग आलेला इथे. त्यानंतर घ्या सेम आता वाय ॲक्सेसचं सुद्धा वाय ॲक्सेस सिलेक्ट करतो. त्याची जी लाईन लेवल आहे, लाईन आपण चेंज करूया, फक्त रंग बदलू आणि साईज वाढवू. अशा प्रकारे एक्स ॲक्सेस आणि वाय ॲक्सेस ते लेबलसुद्धा बदलले जातात तिथून बरं का. त्यानंतर येत आहे ग्रीड बदलायचे असेल तर आता डाटा सिरीज 1 घेऊया. डाटा सिरीज 1 कोणता आहे, ब्ल्यू कलर में, हे सगळं ब्ल्यू कलरमध्ये आलेलं डाटा सिरीज. आपल्याला याच्यातला रंग बदलायचा कॉलमचा, मग याच्यामध्ये जायचं आहे. मग त्याचासुद्धा ऑप्शन एरियामध्ये आपण घेऊया बीट मॅप आणि एक रंग भरूया फ्लावरचा. बघा डाटा सिरीज 1 जेवढे आहे रो 1 रो 2 रो 3 सगळे आपोआप काय झालेले आहेत या फ्लावरमध्ये आले. आता डाटा सिरीज 2 याच्यावरती क्लिक करा, तुम्हाला ऑप्शन येईल बीट मॅप घ्या, ग्रेडियंट घ्या. बीट मॅपच घेऊया आपण, त्याच्यामध्ये ग्रीन टाकूया. ओके बघा डाटा सिरीज 2 कॉलम 2 जो आहे तो तुम्हाला कसा दिलेला आहे, ग्रीनमध्ये आलेला आहे, ग्रीन फ्लावरमध्ये. आणि नंतरचा डाटा सिरीज कॉलम 3मध्ये आपण रंग भरूया, त्याच्यामध्ये ग्रेडियंट किंवा बीट मॅपच वापरूया, ती वेगळी वापरूया अशा प्रकारची. बघा अशा प्रकारे तुम्हाला तुमचा जो चार्ट आहे तो चार्ट डेकोरेट करता आला, कलरफुल भरता आला. तर तुम्हाला अगोदर सगळं पहिले क्लिक करावं लागेल त्याच्यावरती, मग एक लेबल येईल, एक बार येईल, त्या बारवरून सर्वात प्रथम सिलेक्ट करावं लागेल आपल्याला बदल कशाचा करायचा आहे, कशामध्ये रंग भरवायचा आहे ते सिलेक्ट करायचं. आणि नंतर तुम्हाला बाजूचं ऑप्शन दिलेली ते सिलेक्शन फॉर्मॅट, याच्यावरती या बॉक्सच्या साहाय्याने तुम्ही त्याचं फॉर्मॅट चेंज करू शकता. धन्यवाद.